हर गोष्टीमध्ये महागाई झाली. किराणा म्हणू नका, डाळी साळी म्हणायला लागतील, पेट्रोल, सगळ्या गोष्टीत महागाई जर केल्या गोरगरिबांनी कसं राहायचं. या बाईचा नवरा मेला 10 वर्ष झाले, एकट्या मुलीला सांभाळते, किती कामं करणार, किती कामाचे पैसे येत असते तिला, 2 कामाचे तर 3-4 हजार रुपये पकडा. मग 4,000 मुलीला शाळा शिकवल का, पोटाला खाईल का, गॅस भर का, लाईट बिल भर. उपाशी बसावं लागतं एक टायमाला. तो आला मोठ्यांचं राज्य करत बसला आणि गरीबाला भुवला लावला. सर्वसामान्य माणसाने हा लढा दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. नमस्कार, मी अक्षता आणि मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या LPG गॅसवरती जी वाढ झालेली आहे त्यामुळे सामान्य नागरिक जे आहेत आणि आपल्या ज्या गृहिणी आहेत त्या त्रासलेल्या आहेत. LPG गॅसवर आता सध्या 7 जूनला 29 रुपये वाढ झालेली आहे आणि आता गॅसची प्राइस आहे 942. सध्या 942 झालेला हा गॅस ह्या गृहिणींना कितपत परवडतोय हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जे गॅस आहे, सिलेंडर LPG गॅस जो आपल्याला सर्वत्र रोजच्या उपयोगास येतो, 942 गॅस झालेला आहे. त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं आहे, आम्ही गोरगरिबांनी कुठं जायचं? एवढी महागाई जर झाली तर आम्ही खायचं काय आणि राहायचं कसं काय? एकतर भाड्याच्या खोल्या, लाईट बिल येते 5-5 हजार रुपये, हे काय कुठून आणायचं? आणि कामं नाही ती मुलांना, कामं कोरोनामध्ये कामं सुटले ती मुलांची. आम्ही करायचं काय? आता मी आहे 65 वर्षाची, नवरा आहे मला 70 वर्षाचा. काय करायचं एवढ्या महागाईनं? काय वाटतं आता परवडतंय का? गृहिणी आहात तुम्ही? अजिबात परवडत नाही. आमच्या घरी 7-8 माणसं आहे, ते 8-15 दिवस पण गॅस जात नाही. आणि आता बोलतात ना की सरकार असं म्हणतायत की गॅसची काही टंचाई नाहीये, पण बाहेर बघायला गेलं तर गॅसची टंचाई चालूच आहे. लोक नंबर तर येतच नाही. 10 दिवस आधी नंबर द्यायचा, तेव्हा मग येतोय नंबर. कधी 20 दिवसांनी येतोय. मग काय करायचं? 20 दिवस जर गॅस नसला तर काय करायचं? मला तर मोदींना सांगणं एकच आहे की महागाई हवी तेवढी वाढव आणि पगार पण वाढव, म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. बस एवढंच बोलणं. मुंबईचं सगळं नाही म्हणावं, गुजरातला. हा, गुजरातला नाही म्हणायचं सगळं. इथं काही ठेवू नको म्हणा गोरगरिबासाठी. तसं अख्खा मुंबई गुजरातलाच गेल्या गेलाय ना, म्हणूनच म्हणते हाय बाकीचं उरल्या सुरल्या ती का तुझ्या मड्यावर घाल म्हणावं तिकडं. हा, असं करायचं. हो. काय वाटतंय काकी, तुम्ही सहमत आहात का आजींच्या म्हणण्यावरती? काहीच परवडत नाही आम्हाला. हातावर आमचं चालतंय सगळं, कसं काय होणार? गरीब लोक आम्ही, नाही ना परवडत हे सगळं. तुम्ही काम करता? हो, घर काम करते, एकच मुलगी आहे, काय करणार आम्ही? मग परवडतंय का आता सध्या? परवडत, पगार पण तेवढा नाही, तेवढा आम्हाला परवडलं पाहिजे ना. मग सिलेंडर लागतातच. 942 मग 942 भरपूर आहे ना किंमत. मध्ये जेवण बनावं लागतं, 3 टाइम लागतं, सकाळ दुपार संध्याकाळ. जाणार का गॅस? 15 दिवस जातो, जास्त पण जात नाही ना. नाही परवडत गॅस आम्हाला तेवढं. इतर महागाई पण वाढलेल्या आहेत. गृहिणी म्हणून कशी काटकसर चालली, आणि आपण महिला म्हणलं तर आपण काटकसर करतो. प्रत्येक गोष्टीची काटकसर असते आपल्या मागे. किती करणार, करून करून किती करणार? सगळ्यातच महागाई वाढलेली आहे. आणि सगळ्यात महागाई म्हणजे एवढी वाढलेली आहे की शिक्षण पण वाढलेलं आहे, त्याची महागाई पण वाढलेली आहे. महागाई जर झाल्या तर माणसाने करायचं काय? बरोबर की नाही? हर गोष्टीमध्ये महागाई झाली. किराणा म्हणू नका, डाळी साळी म्हणायला लागतील, पेट्रोल, सगळ्या गोष्टीत महागाई जर केल्या गोरगरिबांनी कसं राहायचं सांगा बरं? सिलेंडर एवढा महाग झालाय तर काय? बरोबर आहे ना, सगळ्याच गोष्टी. काय आता काय बोलायचं त्याबद्दल आता, कारण की महागाई ती एवढी वाढली आहे, त्यांना पण थोडं फार समजायला पाहिजे. 45 दिवसांनी एक गॅस भेटतो म्हणून आपल्याला ते तरी थोडंफार विचार करून चालावा लागेल ना. सगळ्या गोष्टीमध्ये विचार करून चालावा लागतो की कसं काय ॲडजस्ट करायचं. कारण की आता कमवायला 1-2 जण घरात असेल तर आता महागाई एवढी वाढली आहे, आता कसं काय ॲडजस्ट पुढं करायचं ते समजत नाही. बघा, 500 रुपये कमावणार, रोजचे 500 रुपये कमावणार, भाजीपाला आणणार का घरात भाड्यासाठी पैसे जपून ठेवणार? 10,000 रुपये पगार असला तर ते भाडं देणार का, राशन भरणार, पोरांची फी भरणार, लाईट बिल भरणार. 4,700 बिल आला 1 महिन्याचा. एसी नाही, काय नाही, मग तरी आलंय बिल. तरी आलाय बिल. आणि नाही भरला तर भरावंच लागणार, तर लगेच लाईट कट होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय की तेलाचा वापर कमी करा. मग तेलाचा वापर आता कमी. तू कमी करून खातोच का म्हणाव? तेल, अच्छा, तू कमी सगळ्या गोष्टी कमी करून खाशील का म्हणाव तू? आता 4 माणसं घरात असली,
मोदी गाड्यांमध्ये फिरतो, त्याला तेल नाही लागत, त्याला पेट्रोल नाही लागत आणि आम्हाला बोलतो तेल कमी खावा. हा, आम्ही काय चालत जायचं? त्याने जा ना चालत, त्याला पण करू द्या ना चालायचं. म्हणजे कसं, सोनं घेऊ नका. आता सोनंच नाही घेतलं तर मग 1 वर्ष सांगितलं की सोनं घ्यायचं नाही. हा. फुकट वाटणार आहे का? 1 वर्षाने फुकट वाटणार आहे आम्हाला? फुकट वाटणार नाही, पण ते म्हणले की आता सध्या राष्ट्राची जी आर्थिक परिस्थिती आहे ती खूप खालावली आहे, म्हणून आता सोनं वगैरे घेऊ नका, 1 वर्ष सोनं घेऊ नका, कारण आपला जे रुपया आहे तो कमी होतो आणि डॉलर आहे तो वाढतोय. तर त्याच्यामुळे 1 वर्ष जे आहे सोनंच घेऊ नका. मग आता काय करायचं? तू ह्याच्यावर काय तुळा काढतोस का नाही म्हणाव? तू ते आम्हाला सांगतो वाढतंय वाढतंय, पण तू ह्याच्यावर काय निर्णय घेतो का नाही म्हणाव? मोदी आल्यापासून बर्बादी झालेली. मोदी आला बोलता मी काय आजचे दिन आओगे असं बोललेला. कसले आजचे दिन आणले त्यांनी? सगळी बर्बादी झाली लोकांची. काका काय वाटतंय, आता महिला एवढ्या संतापल्यात, आता 12 वर्ष राज्य करून मोदी आता नको आहेत असं त्यांना झालंय, कारण महागाई काय त्यांनी हटवलेली नाहीये. काय करायचं मोदींचा आता? नालायकपण आहे, नालायकपणा आहे. नालायकपण आहे. जे त्यांना काही कळतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे तिकडे बाहेर जायचं, खेकी खेका करायचं आणि यायचं परत, हा. आणि देशासाठी काहीच करायचं नाही. मेलोडी खायची, झालबोडी खायची, ह्या काही गोष्टी आहेत का? ह्या सरकार चालवण्याच्या गोष्टी आहेत का? जे तुम्ही फक्त जाहिरात करणार आणि या सरकारचं म्हणजे बोलायला म्हणजे काहीच तर राहिलंच नाही. जे सरळ ह्यांना उकडून फेकून द्यायचं आहे. पुढच्या वेळी ज्यावेळी मतदान करायला येईल त्यावेळी आम्ही ह्यांना मतदान नाही करणार. या बाईचा नवरा मेला 10 वर्ष झाले, एकट्या मुलीला सांभाळते, किती कामं करणार? किती कामाचे पैसे येत असते तिला? 2 कामाचे तर 3-4 हजार रुपये पकडा. मग 4 हजार मुलीला शाळा शिकवल का, पोटाला खाईल का, गॅस भर का, लाईट बिल भरल? आता आर्थिक परिस्थिती सांभाळणं तर फार कठीणच आहे, कारण महागाई तर प्रत्येक टायमाला वाढतच राहते. महागाईवर, इन्फ्लेशनवर बोलण्यासाठी लोक सगळे थंड झालेले आहेत. आता आर्थिक परिस्थिती सांभाळायला तर सर्वसामान्य माणसाला कात्री लागतेच. तर त्याच्यासाठी सर्वसामान्य माणसाने हा लढा दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी आंदोलन केलं पाहिजे. आता सध्या आर्थिक परिस्थिती आपल्या देशाची खालवली आहे. LPG गॅस महाग झालाय. कसं चालतंय घर? काय चालतंय तुम्हाला? काय चालायचं? 4 माणसं कमवतील तेव्हा एकाचं तर चालतच नाही. उपाशी बसावं लागतं एक टायमाला. तो आला आणि मोठ्यांचं राज्य करत बसला आणि गरीबाला धुळला लावलं. जनता पार्टी जनता काँग्रेसच्या राज्यात गोरगरिबांचं चांगलं होतं. काँग्रेसच्या राज्यात गोरगरिबांचं चांगलं होतं. मग आता सध्या 12 वर्ष गोरगरिबांची वाट लागली असं वाटतं. वाट लागली गरीबा. काँग्रेसच्या राज्यात इंदिरा गांधीनं गोरगरिबाचं दागिनं वाण्याचं बिन पैसे देत असं आणून दिलं. ह्यो हाय ती गरिबांचं ठेवा म्हणतो तुम्ही खावा. मी मोठ्यांची गरज ह्यो आता आहे. आमच्यासारख्याने काय करायचं? आमच्या मुलाला कामं नाहीत, एवढे शिकलेले पोर आहेत आमचे. 10-20 हजार पगार असतो त्यांना. आमचे गटर भरले, तिथे बी कोणी लक्ष देत नाही. सिलेंडर एवढा वाढून ठेवलाय, सोनं एवढं वाढून ठेवलं. तर ह्या माझ्या मुलाचं लग्न करायचं, त्या नवरी मुलीला मंगळसूत्र कसं घालायचं तुम्ही सांगा मला. 1.5 लाख रुपये सोनं झाले. 1 ग्रामची पण ऐपत आहे का आमची? आम्हाला कामं नाहीत. आता सध्या LPG गॅस वगैरे सगळं महाग झालंय आणि आता LPG गॅसची जी प्राइस आहे ती 942 झाली. तर वाटते परवडते या सगळं? कसं परवडणार? हे परवडण्यासारखं आहे का? काँग्रेसच्या याच्यामध्ये बघा गॅस आम्हाला 400-450ला भेटायचं आणि आता हे काय? कसं भरायचं आम्ही? कसं पोट भरायचं? राशन दुकानावर जाऊ तर 2 किलो गहू 2 किलो तांदूळ भेटतात. ते पण टायमात गेलं तर नाही तर ते बी भेटत नाही. काय केले की? पहिले एकटंच माझी चुलती कमवायची तरी घर चालत होतं, पण आता सध्या आम्ही 4 जण कमवून पण राशन वाढलेलं आहे, परत पेट्रोल वाढलेलं आहे, येण्या जाण्याचा प्रवास खर्च वाढलेला आहे, परत कॉलेजची फी वाढली, आमच्या ॲडमिशन किंवा ट्रेनचे पास वगैरे. तर ते प्रशासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही कोणत्याही पक्षाला समर्थन करत नाही किंवा कोणाचा विरोध करत नाही. फक्त देशात ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, पाणी, वीज, लाईट, प्रवास, अन्न, वस्त्र, निवारा, ते सर्व प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन जे जनतेचे प्रश्न आहेत, जे गोरगरीब अजून गरीब दारिद्र्याकडे चाललेला आहे, त्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्यात कशी सुधारणा होईल. नाहीतर इकडे हिंदू मुस्लिम दंगल सुरू होतात, त्याच्यात गोरगरीब जनता
आपलं पॉलिटिशियनचं ते गरीबच मरतो. जो श्रीमंत राहतो तो त्याच्या सौदानी बरोबर राहतो. तो कधी लाईनीत नसतो, गरीब लाईनीमध्ये असतो. कोण निवडून आला तरी एकदा सुद्धा चाळीत उभा राहिला नाही की काय परिस्थिती चालली, नाही तर काय माणसांची पाणी नाही, गटार तुंबले, ती महागाई एवढी, विचाराय तरी याच. मताच्या टायमाला कसं येता पाया पडायला, मताच्या टायमाला येता पाया पडाय, कुणी देऊ नाही तर नाही देऊ, पण देतोय ना आम्ही. तुम्हाला निवडून आण, तुम्हाला राजावर बसायला होई आणि मंत्री गोळा करून पार्ट्या करायला, हे असलं काय आहे? तर एकंदरीत पाहिलं तर सर्वसामान्याची जी परिस्थिती आहे ती खरंच खूप बिकट आहे. त्यातल्या त्यात आता केंद्रीय सरकार असेही म्हणत आहेत की आम्हाला सहकार्य करा. सहकार्य करून कदाचित पुढेही असं सांगितलेलं आहे की आता जे आर्थिक परिस्थिती चालू झालेली आहे, आता जी चालली आहे राष्ट्राची आणि जगभराची, त्याच्यामुळे ही जी आर्थिक परिस्थिती आता सध्या आपल्यावरती आलेली आहे ती चालूच असणार आहे. पुढे जाऊन जर दर वाढले तर सर्वसामान्यांनी करायचं काय, हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यातल्या त्यात आता असंही सांगत आहेत की पुढे वाढलंही जाईल. आता वाढलंच तर होणार काय, आणि हे जे गोरगरीब आहेत त्यांच्या खिशाला जी कात्री बसलीच आहे ती अजून बसेल का, हा खूप मोठा प्रश्न आहे. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. आणि तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.